नमस्कार मंडळी, सोनाली लाईफस्टाईल विथ फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। तर इथं पहाटेच आम्ही आवरून निघालो गावाकडे। आमचं गाव आहे नांदेड, नांदेडच्या पुढं। तर इथं सकाळची वेळ होती आणि वार होता शनिवार। तर इथं मस्त असं बजरंगबलीचं दर्शनसुद्धा घेतलं। शिक्रापूरच्या थोडंसं पुढं ही खूप मोठं असं भव्य दिव्य मूर्ती उभारलेली आहे। इथं छान असे फोटो काढले आणि थोडेसे व्हिडिओ। तर इथून निघालो अजून आपल्या प्रवासाला। तर इथं बघा सकाळची वेळ होती, मुलंसुद्धा मस्त यांना मस्ती वाटत होती, कारण गावाकडे चाललो। गावाकडे आम्हाला खूप जास्त आवडते। तर इथं बघा सगळे ताईची मुलं वगैरे, ताई ते सगळे इथं बसलेले होते। सकाळची वेळ एवढी थंडी की ताईचा मुलगा तर ब्लँकेटच पांघरून घेतला। तर इथं बघा मस्त सूर्यनारायणाचं दर्शनसुद्धा झालं। इथून पुढे गेलो नगरच्या लागताच इथं आहे सख्या बहिणी सख्या जावांचं हॉटेल। आम्ही काय हॉटेलमध्ये गेलो नाही, खूप फेमस जोडी आहे त्यांची। इतकं मस्त हॉटेल आहे, कारण आम्ही घरीच नाश्ता करून गेलो होतो। आम्हाला थांबायचं होतं पण काय आम्ही थांबलो नाही। पुढच्या वेळेस नक्की तुम्हाला ते व्हिडिओ बनवणार आहे मी। तर बघा इथं छान असं नगरमध्ये ब्रिजच्या वरून गाडी एकदम फास्ट जाते। ब्रिज झाल्यामुळे अगदी जास्त ट्रॅफिकसुद्धा खालून नसते। तर इथं नगरच्या पुढे सैनिक शाळा आहे। तर आर्मीचं स्कूल खूप मोठं आहे, इतकं मस्त वाटतं तिथं गेल्यावर। आणि तिथं गेल्यावर आम्ही गाणेसुद्धा आर्मीचेच लावतो। तर खूप छान असं वाटलं ते बघून। तिथून आम्ही पुढे एका पॉईंटला थांबलो। तर हे आहे धामणगाव मार्ग, आम्ही बीड मार्ग जातो। तर तिथं छान असं महादेवाचं मंदिर आहे आणि तिथं विहीरसुद्धा होती। तर पूर्वीच्या बायका कशा पाणी काढायच्या ते सुद्धा प्रॅक्टिस करून घेतली आणि छान असं पाणी शेंदून काढण्याचा अनुभवसुद्धा घेतला। तर खूप मस्त वाटत होतं। मंदिरसुद्धा खूप सुंदर होतं आणि पुढं आंब्याचे झाडं, महादेवाचं मंदिर होतं, पुढं छान असं विहीरसुद्धा आणि मुलं। लॉक होतं मंदिरामध्ये, आतमध्ये काही प्रवेश नव्हता। सुंदर अशी मूर्ती आणि पिंड पण होती। तर इथं दर्शन घेतलं बघा, खूप सुंदर मूर्ती होती। आम्ही सगळ्यांनी दर्शन घेऊन मस्त असं बाहेर येऊन थोडीशी भेळ बनवली आणि भेळचा आनंद घेऊन इथून पुढे निघालो। पुढे मांजरसुंब्यापासून मन्मथस्वामी अगदी जवळ आहे, तिथं दर्शनासाठी निघालो। तर पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मन्मथस्वामीचा व्लॉग येणार आहे, नक्की बघा आणि जाता जाता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।